हा माणसाची डिमांड आहे. काय आहे कमी पैशात पाहिजे, चांगलं पाहिजे रातभर. आणि आमच्या सोबत त्या अनायशा आल्या, आमच्या सोबत ज्या पोरी आल्या तर फोटो काढायले. अरे बाप रे बाप, लय खतरनाक. ओहो, तुम्ही विचार पण करू नये कशाचा भारी. तुम्ही विचार नाही करू शकत. आम्ही फोटो काढायला निघालो, करू बी नका. तर आम्ही फोटो काढायला निघालो. आमच्याच मागं पोरी भाई 3 एवढ्या सुपर क्लास. मग काय पोरं शांत बसतात मग का? आम्ही शांत पेटले पोरं. बसणार आहे काय भाई. पहिलेच तर सिंगल लाईफ आहे. इकडून तिकडून काही ना काही दिसलं फुलपाखरू म्हणजे विषय. तर काय म्हणता बे पोट्ट्यो, तर स्वागत आहे तुमचं नवीन आजच्या व्हिडिओमध्ये. तर भाई आम्ही आलो आहे, दिसून राहिलं सण पूर्ण अथांग पाणीच पाणी आहे. तर आम्ही आलो आहे इथं एन्जॉय करायला. कारण माहिती आहे आमचे फक्त आणि फक्त एन्जॉय करायचे दिवस आहे. हे कटिंग जे तुम्हाला जे वाटून राहिले केस बेकार दिसून राहिले, तर बेकार नाही भाई, आपल्याला वाढवायचे आहे चांगले चांगले. खतरनाक दिसत आहे, कारण मी पहिले बेकार दिसत होतो, आता चांगलं दिसणार आहे. तर एक जण करून राहिला आमच्या याच्यातला इथं आंघोळ. एवढा कर्कटला पुट्टा आहेत हो का, बस रे बस, तरी हो करून राहिला इथं आंघोळ. त्याचं मी तोभाड आणि थोबाड दाखवू शकतो तुम्हाला. दिसला इथे खेकडा आहे बा. थांब ना, पकड बरोबर पकड. अबे तसा नसते पकडत, अबे तसा नसते पकडत रे राजा. भाई इसको पकड़ लिया मैंने, देख लो मजाक से हटके लो भाई. नको ते चावते दे ना पाण्यात फेकणं, कशाला मारतं त्याला. मेलं रे, मेलं. तर भाई आम्ही फिरत एका गौशालेत आलो. गौशाला जे आहे ना भाई, एक नंबर. मी तुम्हाला दाखवतो गौशाला. या गौशाला दाखवतो, इथं गौशाला आहे एक नंबर. आणि हा इथं आल्याबरोबर भेटला आम्हाला चहा. हे बघा गाय नाही आहे, गोरो आहे, पण हे आहे गौशाला वगैरे बा. आणि हे आश्रम हे आश्रम आहे. आश्रम एक नंबर आहे. तिकडे गौशाला आता दाखवली तुम्हाला. आणि इकडे बा क्लास आहे बाई, खतरनाक. तर भाई तुम्ही समोरचा व्हिडिओ पाहिला असून एक व्हिडिओ तुम्ही पोस्ट केला. तर आता आलो आम्ही हॉटेलवर आलो, कारण इव्हेंटला थोडासा टाईम आहे. हॉटेलवर तर आलो, तर थोडंसं एक काम आहे, ते काम करून घेतो. हॉटेलवर आल्याबरोबर इथं झाला ले तो फिर इधर अपनी रंग लगी है. देखो ये रहा लोकेशन. नाही तुमचं झोप येऊन राहिली का तुम्हाला? काहीच नाही, आता चावायला वेळ आहे, थोडं झोपून आराम करू. वातावरण चांगलं आहे का, रोग चांगलं काही चालू झाला. तर भाई आता आम्ही हॉटेलवरून निघालो. आम्हाला जायचं आहे थोडंसं बाहेर, म्हणजे जेवण करायला जायचं आहे. तिथं थोडंसं मूळ नव्हतं जेवण करायचं, तर आम्ही निघालो. आता हॉटेल पोहून राहिलो चांगलंवालं, जेवण करायला जातो आता गाडी. इथं आलो आम्ही खुल्या वातावरणात, मस्त टाईट खुलं वातावरण आहे, मस्त थंडी हवा चालू आहे. इथं आल्याबरोबर पहिला माझा दादा भेटला. काय म्हणतो दादा, कसा काय? एक नंबर जाटा. वातावरण कसं आहे इकडचं? ऊन घेईन, ऊन तर लावडा आहे रे, ऊनाचं काय. मेन म्हणजे आपला दुसरा गडी. काय म्हणतो भाई? मजेत बाबा, एक नंबर. चांगले काढ, मनातून काढ फोटो. मी जे काय इथं निरा कुठेही दिसलो का धंदा होत चालवून देते. फोटो काढा. फोटो लिहिते एवढा मॅट झाला माणूस का, बस रे बस. किती फोटो काय आयफोन न चांगले येतात शामण्या, म्हणून सांगतो मी. फोटो एवढे फोटो काढायला लागते का? 5-5 मिनिटानं फोटो काढ. धरणगाव अरे कहा हो भाई, काय कल्लो इतका कल्लो अटके दी, कल्लो आकाश शेमने करो इकडे. करलो ना आज कधी करू यार भाई. एले भाई. 4 बजे तो जा सकते हो तुम. वैकेशन नंबर पर रोज तो नहीं कर रहे ना हम लोग, आज ही कर रहे ना, तो ठीक है ना. आज के दिन 8 शो कर लेते हैं हम. ठीक है ना मैडम, आप तो एसी में बैठी हो मैडम, हम तो इधर गाड़ मारे ना झाड़ के नीचे. नहीं, आज के दिन कर लो. सेल्स वाली टीम आई हुई है. आपको क्या दिक्कत है अशोक भाई? आपको क्या प्रॉब्लम है?
निव्वळ व्हॅकेशनला म्हणून इकडे नाही बाजऱ्या काढायला गावाकडे. गुत्त घेतलं उधाड काढा. तिचा फोन आहे ना शेंबडीचा त्या. व्हिडिओ करणार नुसता बोलू तर आमच्या माझ्या आम ना आम्हाला पोहते कशी आहे काय आहे तर गाडी हाँ तो वो ना थोड़ी सी गाड़ी पलटी हो गई है मालिक. थोड़ी सी मतलब क्या पूरी पलटा दोगे? हाँ पूरी वो मालिक मैंने आने के लिए पैसा भेजो. ये क्रेन वेन बुलाता गाड़ी खड़ी कर लेता. अरे भाई मैं तो फिलहाल काम में, हाँ काम में हो पर मुझे पैसा भेजो. तर भाई इथं हाबड अशी झाली आहे का हाबड चांगलीच हाबड झाली आहे कारण इथं पडली आहे आमच्या एक युपी वरून जे दिल्लीवरून गाडी आली आहे ते इव्हेंट करासाठी ते गाडी पडली बंद तर काय इथं चालू आहे मस्त टाईपपणे कवाल्या असं व्हायला नव्हतं पाहिजे गाडी वाडी बंद नव्हती पडायला पाहिजे पाय ना काय राजा हे काय अपित्तर आहे का बस रे पुरं वाढण्यारच दिसून राहिले हो तुम्ही तर पुरा वाढण्यार दिसते माणूस बा ह्या माणसाचं नाव आहे परवीन नान्ने इकडे बा परवीन नान्ने ह्या माणूस होय भाऊ परवीन नान्ने. पर्याय काय आपली आता गाडी तर भाई आम्ही आलो होतो 40 गावले येता आमच्या इकडल्या कवाल्या बांधकाम टाईप चालू आहे बा दाखवतो मी तुम्हाला बा आम्ही चाललो चहा प्यायला आता. बंट्या इकडे बाय काय म्हणणं आहे याचं याचं डिमांड कसं समोरच्या व्यक्तीने डिमांड करायला लागलीच पाहिजे ते ह्या माणसाची डिमांड आहे काय आहे कमी पैशात पाहिजे चांगलं पाहिजे रातभर काय पाहिजे रात्रभर केवढीच्या जागेत आहे केवढं काय बा खतरनाक जाय फुटण्याचे जास्तीत जास्त 5-6 फूट असून दादा ते घर पा केवढीच आहे हा तू मराठीत बोल मराठीत. इथं काय झालं जिन्यावरून पडला किती जमा झाले या ब्लॉग टाकते रे याची आयडी वायडी घ्या फक्त ब्लॉग टाकतो बरं. आम्ही एक खेड्या गावात आलो होतो या गावाचं नाव तर नाही माहीत. इथं आल्याबरोबर येणं दोस्ताना बा कोणासोबत केला येणं दोस्ताना बा कोणासोबत केला या माणूस लय खतरनाक माणूस आहे जमलं. आता आलो गावात आल्याबरोबर याला एक ऑर्डर भेटली का हळदीचा कार्यक्रम करायचा आहे तुझं म्हणणं काय आहे तुला काय ड्रेस कोड काय आहे तुझ्या पोझिशन काय आहे. काही नाही आज हळद होती गावात कार्यक्रमाला आलो शोला तर मग निमित्ताने ते म्हणे हळद हाई तर काय करा आता आलाच आहे ते वाजून जाय जरशी म्हणलं चालतंय जेव्हा फिरवल्या मला वाजून जातो काही नाही. मग आता हळदीसाठी थांबला तर माझा शो तर संपलाय तेवढा हळदीचा कार्यक्रम करतो भाकर बिकर खातो निघतो मी. अरे काय या माणसानं मोबाईल मध्ये पुरे दिले बिझी करून काय माणूस आहे पुरे जण मोबाईल मध्ये बोलून राहिले बा. ये धीरे धीरे नाच छोरी डीजे को तोड़ेगी ये पगा में तेरे पायजम छोरी घुंघरू तू बांधेगी ये तोड़ेगी छोरी तोड़ेगी डीजे. तर भाई आम्ही आलो आता फिरफार करून तर इथं आपली मागं गाडी लावली आहे. आम्ही दिसून कसं राहिलो मी तर कर्कटला दिसून राहिलो का मग केसच सेट नेऊन राहिले कारण केस मी वाढवणार आहे चांगले खतरनाक दिसासाठी. तर दादा तुमचं याच्यावर म्हणणं काय त्याच्यावर तुमचं म्हणणं काय म्हणणं काहीच नाही वा मी गोटा मारून फेकन लक्षात ठेवतो याच्या आणाच्या गोळ्या दाबतो. काय म्हणायचं होतं आपल्याला आलो आपण आता फिरून फिरफार करून आता आलो आता मस्त जेवण बिवण करणार आहे आम्ही झोपणार आहे गप्पा मारणार आहे एक लुडो मारणार आहे आणि एका जणाची गांड मारणार आहे. हा ह्या याची ह्या माधुरचोदा ह्या ते आम्हाला इथं दिसलं सूर्यफूल इथं काढायचं आम्हाला फोटोशूट इथं जसं सूर्यफूल दिसलं तर सर्वेचं म्हणणं झालं चला फोटोशूट करू जे भाई लोकेशन आहे ना इथचं टॉप ऑन जसाला इकडचं जे लोकेशन आहे ना ते खतरनाकच आहे. इथं झाला फोटोशूट चालू बोल ना भाई काय करतो फोटो काढू हा तर भाई इथं झालं आहे बा
फोटोशूट चालू ले तो फिर तर भाई आम्ही इथं फोटोशूट काढणं चालूच आहे आमचा. पण जो खतरनाक आहे बा आशीर्वाद दादा, याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? एक नंबर आहे, व्ह्यू एक नंबर आहे, सूर्यफूल एक नंबर आहे. आणि काही विचारू नका. ते वेगळीच फिलिंग तर भाई आमचा फोटोशूट काही होऊन नाही राहिला. आमचा याच्यातला एक जण एवढा बोलून राहिला का आपल्याला जायचं आहे, पण तुम्ही व्ह्यू चेक करा भाई. ते आम्ही तर निघालो, पण जे आमच्या पाठीमागचे जे दोघं जण आहेत ते काही निघून नाही राहिले. तर निघालो, आम्हाला जायचं अर्जंट, पण काही नाही. चल ना बे. तर ओ भाई ओ मी काय म्हणतो, तुम्हाला काय वातावरण काय वाटून राहिलं आजचं? वातावरणाचं झाट आहे एकंदरीत. आणि भाई आमच्या सोबत त्या अनायच्या आल्या, आमच्या सोबत ज्या पोरी आल्या तर फोटो काढायले. अरे बाप रे बाप, लय खतरनाक. तुम्ही विचार पण करू कशाचा भारी. तुम्ही विचार नाही करू शकत. आम्ही फोटो काढायला निघालो, करू बी नका. तर आम्ही फोटो काढायला निघालो, आमच्याच मागं पोरी भाई 3 एवढ्या सुपर क्लास. मग काय पोरं शांत बसतात मग का? आम्ही शांत पेटले पोरं. बसणार आहे काय भाई? पहिलेच तर सिंगल लाईफ आहे. इकडून तिकडून काही ना काही दिसलं फुलपाखरू म्हणजे विषय मोकळा. जय महाराष्ट्र, जय श्रीराम. भेटू.